कर्जत तालुक्यातील पोसरी गावानजीक उल्हास नदीत एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता। येथील ग्रामस्थांना निदर्शनास हा मृतदेह आला। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कर्जत पोलीस उपस्थित झाले। ही मृत महिला सुमारे 50 वर्ष वयोगटातील आहे। या महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही। कर्जत शहराच्या कडेने वाहणाऱ्या उल्हास नदीत आज मंगळवार 15 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पोसरी गावाशेजारी महिलेचा मृतदेह स्थानिकांना दिसला होता। त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला। या महिलेचे नाव विजया अनिल काळोखे असे आहे। ती कर्जत मुद्रे येथील नेमिनाथ सोसायटी येथे राहणारी आहे। कर्जत पोलीस ठाण्यात या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार होती दाखल। या महिलेचे पती अनिल काळोखे नुकतेच सेवानिवृत्त झालेत। कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कशेळे।